This conference will now be recorded. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् प्रविष्टिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तदहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत् त्रिवारम् ओंकार क्रियते ओम शांति शांति शांति। प्रथमोऽध्यायः समाधिपादः। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बनावृत्तिर्निद्रा अनुभूतिविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यान्तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानां श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाद्वा क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनम् ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्त्यन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमे जयत्वः श्वासप्रश्वासविक्षेपसहभुवः तत्पदशेदार्थमेकतत्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिः विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्रानुकर्ममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणकृत्यरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धः स्वरूपशून्ये वार्तमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वन्तालिङ्गपर्यवसानं ता एव सबीजसमाधिः निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः ततः तत्र प्रज्ञा चित्तानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्यः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिवृत्तिः तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजसमाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः।
विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थिती निबंधिनी. विषयवान अशा प्रकारची उत्पन्न झालेली प्रवृत्ती ही मनाची स्थिती निबंधिनी असते. नासिकाग्रे धारयतो यस अस्य या दिव्यगंध संवित सा गंध प्रवृत्ती. तर नासिकाग्रावरती चित्त एकाग्र केल्यानंतर ही दिव्यगंधाची अनुभूती, दिव्यगंधाचं ज्ञान, ती गंध प्रवृत्ती इस प्रकार अशा प्रकारची होय. जिव्हाग्रे रससंवित, जिव्हेच्या अग्रभागावरती रससंवित, रसाचं ज्ञान होतं. तालुनी रूपसंवित, तालूमध्ये रूपाचं ज्ञान होतं. जिव्हामध्ये स्पर्श संवित, जिव्हेच्या मध्यभागी स्पर्शाचं ज्ञान अशा स्वरूपाचं होतं. जिव्हामध्ये शब्द संवित इत्येता वृत्तयः उत्पन्नाः चित्तं स्थितो निबध्नन्ति संशयं विधनन्ति समाधी प्रज्ञायां च द्वारी भवति. आणि जिव्हा मुलाच्या ठिकाणी शब्दाचं ज्ञान अशा स्वरूपाचं इत्येता वृत्तया उत्पन्नाः अशा प्रकारच्या या उत्पन्न झालेल्या वृत्ती चित्ताची स्थिती राखून ठेवतात आणि संशय दूर करतात. समाधी प्रज्ञेसाठी त्या द्वारासारख्या अशा स्वरूपाच्या होतात. एतेन चंद्रादित्य ग्रह मणिप्रदीप रश्म्यादिषु प्रभृती उत्पन्ना विषयवृत्ती एव वेदित. आणि ह्यावरून चंद्र, सूर्य, ग्रह, मणी, प्रदीप यांचे जे किरण रश्म्यादिषु प्रवृत्ती उत्पन्ना, जी काही उत्पन्न होणाऱ्या अशा प्रवृत्ती आहे ती विषयवती एव वेदितव्या, विषयवती आहे असं समजावं. यद्यपि तत्तच्छास्त्रानुमान आचार्योपदेशैः अवगत अर्थतत्त्वं सद्भूतमेव भवति. एतेषां यथाभूतार्थ प्रतिपादन सामर्थ्यात् तथापि यावद् एकदेशोऽपि कश्चित् न स्वकर्मसंवेद्यो भवति तावत् सर्वं परीक्षम् इव अपवर्गादिषु सूक्ष्मेषु अर्थेषु न दृढां बुद्धिम् उत्पादयति. तर जरी शास्त्रकारांनी शास्त्रानुमान आचार्योपदेशैः आचार्यांच्या उपदेशावरून अवगतम अर्थतत्त्वम समजलेलं अशा प्रकारचं जे काही अर्थतत्व आहे ते सद्भूतमेव भवति, ते वास्तवात असणार अशा स्वरूपाचं असतं. एतेषां यथार्थ भूतार्थ प्रतिपादन सामर्थ्य, कारण या आचार्यांमध्ये जसं आहे तसंच वस्तूचं वर्णन करण्याचं सामर्थ्य असणार अशा स्वरूपाचं आहे. तथापि यावत एकदेशोपि कश्चिन्न स्वकर्ण संवेद्यो भवति, परंतु जोपर्यंत त्यातला एखादा भाग तरी हा स्वतःच्या इंद्रियांनी जोपर्यंत कळत नाही तावत सर्व परोक्षम येऊ, तोपर्यंत सर्व गोष्टी इंद्रियांच्या परच असणाऱ्या असण्यासारख्या, इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या अपवर्गादिषु सूक्ष्म अर्थेषु नदनान बुद्धी उत्पादन. आणि मोक्ष वगैरे अशा प्रकारचे जे सूक्ष्म अर्थ आहेत त्यांच्या बाबतीत दृढ बुद्धी उत्पन्न होती. त्यामुळे तिथं आपण यांच्यावरती विश्वास ठेवून चाललोय आहे खरं, पण खरं तसं काही होणार आहे का नाही याच्याविषयीचा संशय हा मनामध्ये राहतो. तस्मात शास्त्रानुमानाचार्योपदेशो बलनार्थम अवश्यम कश्चित अर्थ विशेषा प्रत्यक्षी कर्तव्य. त्या शास्त्रानुमान अशा प्रकारचा आचार्यांच्या उपदेशाच्या बळकटी करण्यासाठी एखादा तरी अर्थ प्रत्यक्ष दिसायला पाहिजे असं. तत्र तद उपदिष्टार्थ एकदेश प्रत्यक्षत्वे सति सर्व सूक्ष्म वैषम्यवती अपवर्गात श्रद्धीयते. आणि मग उपदिष्ट अर्थापैकी एखादा भाग जरी त्याचं प्रत्यक्ष अशा स्वरूपाचं झालं तर सूक्ष्म विषय असं जो मोक्षापर्यंतचा सगळे बाकीचे भाव आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रद्धा निर्माण होते. एतदर्थमेव इदम चित्त परिकर्म, आणि यासाठीच म्हणून चित्ताचं कर्म सांगितलं जातं.
अनियतासु वृत्तिषु तद्विषयायां वशीकार संज्ञायां उपजातायां सामर्थ्यं स्यात् तस्य तस्यार्थस्य प्रत्यक्षीकरणाय. अनियत अशा प्रकारच्या वृत्तींच्या बाबतीमध्ये तद्विषय जी वशीकार संज्ञा अशा प्रकारचं जे काही मागे वैराग्य म्हणून सांगितलेलं होतं उपजातायां समर्थम स्यात् तस्य तस्यार्थस्य प्रत्यक्षीकरणाय, त्या त्या अर्थाच्या प्रत्यक्षीकरणासाठी म्हणजे समर्थ अशा स्वरूपाचा होईल. तथा च सती श्रद्धा वीर्य स्मृती समाधया अस्य अप्रतिबंधेन भविष्यन्ति. आणि मग श्रद्धा वीर्य स्मृती समाधी पूर्वक इतरेशम असं हे मागे झालं होतं इतरांच्या दृष्टीने, त्यांना अप्रतिबंध अशा स्वरूपाचं होतं. तर इथं जे काही प्रकरण वर्णन केलंय ही नासिकाग्रावरती ध्यान धारणा केली अशा स्वरूपाची, तर वास्तविक दिव्यगंध अस्तित्वात नसताना सुद्धा दिव्यगंधाची अनुभूती येते. ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी जी काही त्रिपुटी म्हणून वर्णन केलंय, तर ज्ञेय ज्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं तो विषय हा तिथे साक्षीत असणं गरजेचं असणार अशा स्वरूपाचा. पण तो साक्षात तिथे नसताना विषयवती वा प्रकृती उत्पन्न अशा प्रकारची विषयांयुक्त इंद्रिय आहेत, अशा प्रकारची मनाची प्रवृत्ती निर्माण होणं ही मनाची एकाग्रता किंवा चित्त प्रसादन करणारी अशा स्वरूपाची होते, असं एकंदर सांगण्याचा तात्पर्य अर्थ. अर्थात या सगळ्याचा अर्थ साक्षात विषय समोर नसताना सुद्धा त्याच्यावरती चित्त एकाग्र होतं आणि तो विषय आहे असं वाटायला लागतं, त्या त्याचा अनुभव येतो. आणि हा एक दिव्य गंध, तसं दिव्य स्पर्श, दिव्य रूप वगैरे वगैरे असे सगळे शब्द, स्पर्श रूप रसगंध या सर्वच विषयाच्या बाबतीमध्ये दिव्य विषयांची अनुभूती यायला लागते. त्याचाच अर्थ असा की तुमचं मन चित्त नसलेल्या विषयामध्ये सुद्धा एकाग्र व्हायला. मागे संप्रज्ञात समाधीच्या ज्या 4 अवस्था वितर्क विचार सानंदन सांस्कृत अशा स्वरूपाची काही अवस्था सांगितल्या, त्यामध्ये सवितर्क समाधीमध्ये आलंबन आहे, समोर बाह्य वस्तू आहे स्वरूपाचं, आणि त्या मूर्तीचं चित्राचं तुम्ही काहीतरी ध्यान करता आहात, असं एक काहीतरी गोष्ट ती बाजूला कदाचित इतरही गंध वगैरे अशा स्वरूपाचे विषय पण होते, उदबत्ती लावलेली आहे, गृहादिनावरती बसलेलं आहे वगैरे. पण त्यातून सविचार या संप्रज्ञात समाधीमध्ये गेलं की समोर विषय नाहीये, फक्त विषय तुमच्या अंतःकरणातच आहे आणि ती समोर जणू की तुम्हाला वृत्ती आहेत, ते चित्र आहे असं वाटतं आणि त्याचा अनुभव येतो, हा आपण हे चित्र बघतो आहोत अशा स्वरूपाचं. तर तसं प्रत्यक्षामध्ये विषय समोर नसताना, दिव्यगंध हा नसताना नासागरावरती चित्त स्थिर झालेलं अशा स्वरूपाचं आहे आणि आम्हाला दिव्य गंधाची अनुभूती अशा स्वरूपाची येते. असंच मग इतरही इंद्रियांच्या बाबतीमध्ये घडतं, दिव्य स्पर्श, दिव्य रूप वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी आम्हाला दिसायला लागतात. आणि मग त्यामुळे हे पतंजली जे काही सांगतायत त्याच्याविषयीची श्रद्धा बळकट अशा स्वरूपाची होते की हा याचा असा अनुभव येतोय बरं का अशा स्वरूपाचा. आपल्या सेन्स ऑर्गननी सामान्य इंद्रियांनी अनुभूत विषयापेक्षा पुढे जाऊन श्रेष्ठ अनुभूती घेण्याची पात्रता यावी ही अपेक्षा आहे का? अशा प्रकारची पात्रता येते किंवा अशा प्रकारचे अनुभव येतात असंच त्यांचं म्हणणं. जो विषय वास्तविक अस्तित्वातच नाही त्याची पण अनुभूती, अशा दिव्य गंधाची अनुभूती, अशा दिव्य रूपाची, स्पर्शाची वगैरे वगैरे अनुभूती आपल्याला येते साक्षात विषय नसतात.
तर विषयवती अशा प्रकारची चित्ताची प्रवृत्ती जर निर्माण झाली तर त्यानेही चित्त प्रसादन होतं हे सांगण्यासाठी म्हणून हा सगळा उपद्व्याप अशा स्वरूपाचा केला. ते सगळे ते विकल्प आहेत निरनिराळ्या स्वरूपाचे की सुख दुःख इच्छा द्वेष वगैरे सुख दुःख इच्छा द्वेष मैत्री करुणा मुदितोपेक्षा सुख दुःख पुण्या पुण्य विषयानं भावनाच चित्त प्रसादन इथून सुरुवात झाली खरं. आणि मग प्रचर्द निर्धारणाभ्याम वा प्राणस्य तर चित्त प्रसादन हे प्राणाचं प्रच्छर्दन आणि विधारण अशा स्वरूपाचं केलं गेलं जे उच्छ्वास सोडलाय आणि अंतरिक कुंभक स्थितीमध्ये थांबलोय तरी सुद्धा चित्त प्रसादन होत. त्याला आणखीन एक विकल्प आला विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनस स्थिती निबंध. विषयवती अशा प्रकारची जी उत्पन्न झालेली प्रवृत्ती ती मनाची स्थिती निबंधिनी मनाची स्थिती राखून ठेवणारी किंवा चित्त प्रसन्न अशा स्वरूपाची ठेवणारी अशा स्वरूपाची राहते. तेव्हा दिव्य गंधाचा अनुभव आला दिव्य दृश्य दिसलं किंवा दिव्य स्पर्श रसा आला किंवा दिव्य शब्द कानी पडले वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे की जे वास्तविक तिथं नाही आहे आणि दुसऱ्या कोणाला त्याच्या अनुभूती येत नाहीये फक्त साधकालाच येते अशा स्वरूपाचं. तर मग त्याचा पातंजल योगसूत्रांवरचा विश्वास बळकट होतो पतंजलींवरचा विश्वास बळकट होतो. आणि मग ज्यावरती हे खरं आहे तसं त्याने बाकी सांगितलेलं तुझादृष्ट स्वरूपी अवस्थानं ही पण गोष्ट खरी असणार आहे स्वरूपाचं. आणि आपण कसोशीने त्याच्यासाठी प्रयत्न करून मोक्षप्राप्ती करून घेऊया ही तीव्र इच्छा साधकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य या अनुभवामुळे अशा स्वरूपाचं येतं. आणि म्हणून चित्त बाह्याकारानेही त्याची प्रवृत्ती होय शब्दस्पर्श आदी विषयांपैकी कोणत्याही एखादा विषय चित्तात उदित होऊन ती वृत्ती ददाकार झाली म्हणजे चित्ताची ती विषयवती प्रवृत्ती अशा प्रकारची होय. अशी विषयवती प्रवृत्ती बाहेर प्रत्यक्ष विषय उपलब्ध नसता उत्पन्न केली म्हणजे ती मनस्थैर्याला कारण होते. तर हा त्यातला विशेष आहे. जर समोर विषय आहे आणि त्याची तदाकारता झाली मनाची आणि त्या विषयाचं ज्ञान झालं तर ते सामान्य लौकिक प्रत्यक्ष अशा स्वरूपाचं झालं. पण हे एका अर्थाने अलौकिक अशा स्वरूपाचं प्रत्यक्ष आहे. दिव्य गंधाची अनुभूती त्याच्यामध्ये येते अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून याला एक वेगळं अशा स्वरूपाचं महत्व राहतं. वैकुंठाचं वर्णन याच अनुभूतीतून सिद्धांनी केलं असेल काम. आपल्याकडे चरकाचार्याने पूर्वैहि पूर्वतरेहि महर्षी दृष्टा उपदिष्टा पुनर्भाव इति व्यवस्थे देव अशा स्वरूपाचं पूर्व आणि पूर्वतर अशा प्रकारच्या महर्षींनी दृष्टवा उपदिष्टा पुनर्भवा बघून मग पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे उपदेश केलेला आहे त्याची व्यवस्थे देव अशा प्रकारचा निश्चय करा. त्या आप्तत्व ही जी एक गोष्ट आहे की हे सांगणारे आप्त आहेत आणि ज्यांना आप्तत्व मान्य आहे त्यांच्या दृष्टीने फारसा प्रश्न येत नाही. त्यांची श्रद्धा आहेच या गोष्टींवर ती पतंजली सांगतात काय असणार त्यामुळे फार काही विचार करण्याची गरज नाही. ते सांगतील त्या मार्गावरनं जायचं आणि ते सांगतील तसं मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. पण ज्यांना याविषयी संशय अशा स्वरूपाचा राहू शकतो त्यांच्या दृष्टीने काय करावं तर अर्थातच तो संशय निराकरण कसं व्हायला पाहिजे तो संशय दूर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी अनुभव यायला पाहिजे. तर जोपर्यंत अशा प्रकारचा अनुभव येत नाही तोपर्यंत लोकांची त्याकडे प्रवृत्ती अशा स्वरूपाची होत नाही. चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशा प्रकारची म्हण आहे मराठीमध्ये की जोपर्यंत चमत्कार घडून आलेले नाही तोपर्यंत लोकांचा त्याच्यावरती विश्वास अशा स्वरूपाचा बसत. साधं उदाहरण ज्ञानेश्वर माऊलीचं खूप मोठं आहे स्वरूपाचं की सर्वभूती आत्मा एकच आहे
असं गीतेचं तत्वज्ञान वगैरे. ते इतक्या बालवयात त्याने त्या सगळ्या पंडितांना कानावर घातलं. ते म्हणले, काय तू सांगतोस, तू एवढा चिमुरला पोर आणि आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस का, असं आणि जर आत्मतत्व सर्वांमध्ये एकच आहे, तर हा रेडा आहे, त्याचे नाव ज्ञानदेवच आहे नाव. तेव्हा त्यालाही वेद येथे असले पाहिजे, तेव्हा त्याला वेद म्हणायला सांग असं मला. ज्ञानेश्वरांनी स्वीकारलं, मूर्तीनाथांच्याकडनं परवानगी घेतली आणि रेड्यांनी वेद म्हणायला सुरुवात केली. आता आत्मतत्व सगळ्यांमध्ये एकच आहे आणि तेच पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ह्या सूत्राचा अर्थ करत असताना ते पूर्ण ब्रह्मच आहे, पूर्णच आहे. त्याच्यातून पूर्ण अशा स्वरूपाचा जीव निर्माण होतो आणि असा पूर्ण जीव निर्माण झाल्यानंतर तेही पूर्ण शिल्लक राहतं आणि हाही पूर्ण असतो. हे समजायला भयंकर अवघड असणार. त्या मानाने घटाकाश आणि मठाकाश हे उदाहरण समजायला जास्त सोपं आहे. की घटामध्ये मठ आहे, सॉरी मठामध्ये घट आहे आणि दोन्हीमध्ये पोकळी आहे, आकाश आहे. घट फुटला किंवा घट तिथनं बाहेर नेला की घटाकाश तिथलं रिकामं झालं, घटाकाश नाही राहिलं आणि घट तिथे ठेवला की ते घटाकाश अशा स्वरूपाचं निर्माण झालं. तर त्यातलं ते घटाकाश काढलं गेलं म्हणजे मूळच आकाश संपलं असं नाही होत. आणि घट फुटल्यानंतर ते आकाश पुन्हा एकरूप झालं तर तिथेही काय तो म्हणजे आमच्या दृष्टीने आम्ही फक्त उपाधी भेदाने काहीतरी प्रयत्न त्याच्यात भेद करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक भेदच नाही, आकाश आकाशच आहे. घटाकाश असो मठाकाश असो पण आकाशच आहे. आम्ही घटाने अवच्छिन्न झालं म्हणून त्याला घटाकाश म्हणलं, मठाने अवच्छिन्न झालं म्हणून मठाकाश म्हणलं. तर तिथं जसं ते एकच असणारी अशा स्वरूपाची काहीतरी गोष्ट आहे, पण आम्ही त्याला निष्कारण दोन करण्याचा प्रयत्न केला. तसं आत्मतत्व सर्वांमध्ये एकच आहे, हा जो मूळ सिद्धांत असणार अशा स्वरूपाचा. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मद षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतस्थानी कर्षति. माझाच एक अंश हा जीवभूत सनातना, जीवभूत अशा स्वरूपाचा जीव होऊन मन षष्ठाने इंद्रियाणी, मन ज्याचं 6वं इंद्रिय अशी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांचं ग्रहण करतो, कर्षति ओढून घेतो ती असणारी अशा. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आत्मतत्व एकच आहे, जिथं ज्या प्रकाराने व्यक्त होत आहे ते आम्ही भिन्न भिन्न असे समजतो. म्हणून रेड्याचा आत्मा वेगळा, ज्ञानेश्वरांचा आत्मा वेगळा, वनस्पतींचा आत्मा वेगळा, असं आमच्या डोक्यामध्ये संभ्रम या प्रकारचा काहीतरी निर्माण होतो, जो वास्तविक असा नाही. पण हे सर्व धर्म मार्तंड त्या संभ्रमाने आंधळे झालेले अशा स्वरूपाचे होते आणि म्हणून त्यांनी या प्रकारची शंका व्यक्त केली की जर तू आणि तो त्याचा दोन्हीतला आत्मा एकच आहे तर मग हा रेडा का बरं वेद म्हणत नाही. आणि ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच ते एकच आहे तर रेडाई वेद नंतर म्हणेल अशा स्वरूपाचा, आणि म्हणून त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बदलले. तर हे झाल्यानंतर मात्र सगळ्यांचे डोळे उघडले आणि सगळ्यांनी त्याची माफी मागितली वगैरे. पण ह्या सगळ्यांमध्ये शेवटी आत्मतत्व एकच आहे, तत्वमसी ते म्हणजे तूच आहे अशा स्वरूपाचं. हे देखील मूळ शंकर भाषातलं तत्वज्ञान. त्या सोहम जे तो परमात्मा म्हणजे मीच आहे, हे जे ऐक्य या दोन्हींचं आहे, हे कसं पटावं. युष्मदस्मदो हो अशी सुरुवात केली, तुम्ही आणि मी,
तुमचं आणि माझं अशा स्वरूपाचं शांकर भाषेची. आणि शेवटी तत्वमसी असा शेवट केला की ते म्हणजे तूच आहे अशा प्रकारचा दोन द्वैतापासून सुरुवात करून अद्वैत याचं प्रतिपादन शंकराचार्यांनी केलं. तेव्हा तिथं जसं ते समजून घ्यायला अवघड असणारं अशा स्वरूपाचं प्रकरण आहे, पण जे काही उदाहरणं आणि इतर प्रतिवाद वगैरे युक्तिवाद वगैरे वगैरे जे काही केलेले आहेत त्याच्यावरनं शंकराचार्यांनी पुन्हा सिद्ध केलं की एकच खरं ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व एकच आहे, परब्रह्म अशा स्वरूपाचं. आणि आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आहोत अशा स्वरूपाचं वाटतं. ही सगळी भ्रांती आहे, हा मोह असणार अशा स्वरूपाचं, हे अज्ञान असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि ज्यांच्या पुरतं ते अज्ञान दूर होतं त्यांना त्याची अनुभूती येते. तसं मी आणि तो परमात्मा एकच आहोत असणार अशा स्वरूपाचं. आणि मग जेव्हा मी त्या अवस्थेला पोहोचेन, तदादर्श स्वरूपे अवस्थान अशा प्रकारची कंडिशन जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा मला त्याचा अनुभव अशा स्वरूपाचा येईल. त्या वैकुंठाचं वर्णन ज्यांच्या दृष्टीने वैकुंठ लोक आहे आणि तिथं गेल्यानंतर सगळं सुखच आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या भावना ज्यांच्या मनामध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याच्यावरती विश्वास कसा ठेवावा असं इतर लोकांना प्रश्न पडू शकतो. ज्याचा त्या वचनांवरती विश्वास आहे त्याला यात अडचणीचा मुद्दा मिळणार नाही, पण ज्यांचा विश्वास नाही त्यांच्या बाबतीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून चक्रपाणी दत्तांनी सुरुवात जी केली आहे, इतिहास महारात्रया देव महर्षय हा स्वरूपाचा किंवा इतिहास महारात्रया, तर असं सूत्र का घालायला लागला? आता तो दीर्घजीवित अध्याय व्याख्या श्याम हा इतिहास महारात्रया, त्याच्यावरती चक्रपाणी दत्तांनी सुरुवातीला काही टीका केलेली आहे की ज्यांच्या दृष्टीने अग्निवेशाचं प्रामाण्य आहे, मान्य आहे त्यांना अग्निवेशाचं प्रामाण्य, त्यांना फारसा इश्यू नाहीये, ते ठीक आहे, ते गृहीत धरून चालतात की अग्निवेश सांगतोय ना, मग हे जे काय सांगतोय तो खरंच तशा स्वरूपाचं यथार्थ असणारा अनुभवाचा विषय असतो. पण जे अनवधृत अग्निवेश प्रामाण्य आहे, ज्यांना अग्निवेशाचं प्रामाण्य माहिती नाही, अग्निवेश कोण काय स्वरूपाचं माहिती नाही, त्यांच्या दृष्टीने हा कोणाला उपटसुंब सांगणारा असणारा अशा स्वरूपाचा कसा मी याच्यावरती विश्वास ठेवायचा अशी शंका येणं स्वाभाविक आहे. आणि ती शंका दूर करायची असेल तर हा आत्रेय महर्षी सांगतायत तेच सांगतोय असं जर झालं तर मग स्वाभाविकच असं होऊ शकतं किंवा ठीक आहे आत्रेय सांगतायत ना, मग आत्रेयांचं प्रामाण्य मला मान्य आहे, त्यामुळे अग्निवेश जर आत्रेयांचंच म्हणणं सांगत असेल तर मला अग्निवेशावरती विश्वास ठेवायला काय अडचण नाही. आता आत्रेयांचंही म्हणणं माहिती नसेल, या आत्रेय कोण आहेत असं माहिती नसेल, तर कुठे ना कुठेतरी पुन्हा शंका अशा स्वरूपाच्या येत राहतात. त्या शंकांचं निरसन कोणत्या तरी माध्यमाने होणं गरजेचं अशा स्वरूपाचं आहे. सर्वसामान्य अनुभव काय, इंद्रिय आहेत, विषय आहेत, मन आहे आणि आत्मा आहे. आम्हाला विषयाचं ज्ञान इंद्रियांच्या द्वारे मनाच्या थ्रू अशा स्वरूपाचं होतं, सर्वसामान्य सर्व लोकांना अनुभव. पण विषय साक्षात समोर नसताना सुद्धा जर आम्हाला विषयाचा अनुभव प्राप्त झाला, दिव्य गंध आला, दिव्य स्पर्श झाला, दिव्य रसाची अनुभूती आली, तर आम्ही असं म्हणू शकतो अरे प्रत्यक्षात विषय नसताना सुद्धा अशा स्वरूपाच्या गोष्टी कशा घडू शकतात. आणि असं झालं तर चित्त प्रसन्न होतं. हा अनुभव जी व्यक्ती घेईल त्याच्या मनात पतंजलींच्या विषयी दृढभाव निर्माण होईल किंवा त्याची श्रद्धा बळकट असणाऱ्या अशा स्वरूपाची होईल.
आणि मग तो जास्त श्रद्धेने पातंजल योग सूत्राचं अनुशीलन करेल, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करेल वगैरे. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होईल, प्रत्यक्षात विषय नसताना सुद्धा असा अनुभव जर तुम्हाला आला तर तुमची त्याच्यावरती श्रद्धा बसेल. जसं ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बदलले, जे कोणालाही कधी शक्य नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं असणार अशा स्वरूपाचं, किंवा भिंत चालवली असणार अशा स्वरूपाचं. यातून दोन गोष्टी सिद्ध झाल्या. एक, ते आत्मतत्व सगळ्यांमध्ये आहे, आणि ते फक्त चरसृष्टीमध्ये पण नाही, अचरसृष्टीमध्ये पण आहे, निर्जीव सृष्टीमध्ये पण आहे. जेव्हा भिंत चालवली तेव्हा निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा आत्मतत्व व्यापून असेल तर सर्व चराचरालाच व्याप, ही गोष्ट पण स्पष्ट झाली अशा स्वरूपाची. आणि मग प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवणं, आणि मग त्यातून ही जी काही सूत्र, पातंजल सूत्र आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवून मार्गक्रमण करणं, अशी गोष्ट शक्य होईल. आणि म्हणून लोकांना प्रत्यक्षानुभव देण्यासाठीचा हा एक खटाटोप स्वरूपाचा आहे. विषय साक्षात असताना विषयाचा अनुभव मिळणं हे स्वाभाविक आहे, त्यात फार मर्दुमकी किंवा असं काही वेगळं नाहीच आहे. पण विषय साक्षात नसताना विषयाचा अनुभव येणं दिव्य अनुभव अशा स्वरूपाचा आहे, ही वेगळी असणार अशा स्वरूपाची गोष्ट आहे. जसं त्या दिलीप राजाच्या संदर्भामध्ये तो विचारायला आला की आश्रमामध्ये की वन्यम आश्रम वृक्षकम, आम्हाला प्रजा सुख नाही, अपत्य सुख नाही, म्हणून आम्ही चिंतेमध्ये अशा स्वरूपाचं आहोत. तर तुम्ही मला याचं कारण सांगा असणार अशा स्वरूपाचं. क्षणमात्र मशीस्तस्थव सुप्तमीन इवरदहा असा स्वरूपात त्यांनी ध्यान लावलं, आणि ध्यान लावल्यानंतर त्यांना काय दिसतं तर पुराशक्रम उपस्थाय तवोगिन प्रति असे हा असे कल्पतरुच्छाया आश्रिता सुरभित, कल्पतरूच्या छायेमध्ये ती सामधेन अशा स्वरूपाची होती. आणि प्रदक्षिण क्रियार्हायाम तस्यांतम स्वाधुनाचा धर्मलोपभयात राज्ञी ऋतुस्नाता इमाम स्मरण. सुदक्षिणा ऋतुस्नाता आहे आणि धर्मलोप होईल या भीतीने तू घाईघाईत येत होता, तुला काही ती लक्षात आली नाही त्यामध्ये असणाऱ्या स्वरूपाची, आणि तिला खरं तर थांबून तिचा आदर सत्कार करायला हवा होता, पण तू केला नाहीस. आणि म्हणून प्रतिबद्धाते श्रेया पूज्य पूजा व्यतिक्रम, पूजनीय लोकांच्या पूजेचा व्यतिक्रम झाला, त्यात जर तुम्ही योग्य प्रकारे दखल घेतली नाही त्याची, मग तुमच्या कल्याणाला अडथळा अशा स्वरूपाचा निर्माण होतो. आता हा सगळा विषय पूर्वी घडून गेलेला अशा स्वरूपाचा, वसिष्ठांना तो कसा दिसला हा मुख्य प्रश्न अशा स्वरूपाचा हा. आताच्या सारखं चलचित्रपट रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि आता बघितलं असं हे प्रकरण नाहीये, त्यावेळेला होऊन गेलेलं असणार अशा स्वरूपाचा. तर असं अतीत पाहण्याची क्षमता योग्यांमध्ये असते, अनागत पाहण्याची पण क्षमता योग्यांमध्ये अशा स्वरूपाची, ती पण दिव्य दृष्टीच आहे. की त्यांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि तो तिथं धृतराष्ट्राबरोबर राजवाड्यामध्ये बसून युद्धात काय चाललंय अशा स्वरूपाचं सांगत राहिला, आणि म्हणून धृतराष्ट्राला इत्थंभूत हकीकत कळत राहील. तर हे इंद्रियांच्या पलीकडे असणार अशा स्वरूपाचं काहीतरी होतं, अनुभूती होऊन गेलेली आहे पूर्वी कधीतरी, आणि आता ती त्या योग्यांना त्यांच्या सामर्थ्यामुळे जाणवली. अशी अनुभूती सुखकर असेल तर दिव्य, आणि दुःखकर असेल तर मानस विकृती असेही होऊ शकेल. तर कारण समोर नसलेल्या
नसलेल्याची अनुभूतीचा विषय येतोय. ते दिव्य असल्यामुळे ते सुखातच अनुभूती असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. भास होणं नावाची एक वेगळी गोष्ट. यामध्ये खरोखर काहीतरी इंद्रियांना अनुभव अशा स्वरूपाचा येतोय आणि मला अंधारामध्ये किंवा माझ्या विचारामध्ये गर्क असताना असं काहीतरी असं काहीतरी झालं होतं, मला भीतीने शहारा अंगावरती आला, तर हा भास आहे. भास आणि प्रत्यक्ष अनुभूती याच्यामध्ये फरक. त्या भासाने तुम्हाला मनाची स्थिती निबंधिनी होणार नाही किंवा खऱ्या अर्थाने मन चित्त प्रसन्न अशा स्वरूपाचं होणार नाही. अर्जुनाला जेव्हा कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं, दिव्य दर्शन असणार अशा स्वरूपाचं, किंवा यशोदा मातेला तोंडामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं, तेव्हा हे दिव्य दर्शनच आहे. ते सर्वसामान्य माणसाला बघणं अशा स्वरूपाचं शक्य नाही आणि तशा प्रकारची दिव्य दृष्टी असल्याखेरीज ते सहन पण करता नाही असं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. म्हणून आधी त्याला दिव्य दृष्टी दिली, मग विराट रूप दर्शन दाखवलं आणि पुन्हा नॉर्मल दृष्टी अशा स्वरूपाची केली. त्या हे जे काही ते अद्भुत असं म्हणावं अशा स्वरूपाचं काहीतरी होतं आणि तशा प्रकारचा अनुभव येणं ही खूप वेगळी किंवा ही खूप चांगली श्रेष्ठ दर्जाची अशा स्वरूपाची गोष्ट आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे. कालातीत बघण्याची दृष्टी येत असेल योग्यांना येते ना. कालातीत अनागत, पुढच्या काळात काय घडणार आहे अशा स्वरूपाचं पण दृष्टी योग्यांना प्राप्त होऊ शकते, अनागत अशा स्वरूपाची. आणि म्हणून समोर अर्थ आहे त्याचं ज्ञान होणं ही वेगळी गोष्ट झाली आणि जी गोष्ट घटना पूर्वी घडून गेलेली आहे ती दृग्गोचर होणं, ती दृष्टी समोर दिसणं ही वेगळी गोष्ट आहे. ती त्या वसिष्ठांना प्राप्त होती, नाहीतर दिलीप वसिष्ठांकडे कशासाठी आला असता. आपल्या गुरूंकडनं याच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन मिळेल असं त्याला वाटत होतं. गुरु ज्ञानी आहेत, अंतर्ज्ञानी आहेत किंवा असं मागचं काहीतरी बघू शकतात अशी कल्पना होती, म्हणूनच तो त्यांच्याकडे आला. तर हा योग्याना अशा प्रकारची दिव्य अनुभूती येऊ शकते. इथली जी म्हणणं आहे आणखीन वेगळंच आहे. दिव्य गंध अशा स्वरूपाचा येतो. इंट्युएशन्स आर कुठल्या कॅटेगरी मध्ये टाकता येईल? आता हे काय इंट्युशन हे आणखीन एक जरा वेगळं प्रकरण असणार अशा स्वरूपाचं आहे. वाचासिद्धी असणारी काही प्रकारचे लोक असतात, तसं योग्यांना पण वाचासिद्धी असते. ऋषीणाम पुनराज्ञानाम वाचम अर्थोनुधावती अशा स्वरूपाचं सूत्र आहे. आम्ही अर्थम भुक्तवा वाक्यम प्रयुक्ते अशी सर्वसामान्य लोकांची स्थिती असते. मला काय आशय व्यक्त करायचा आहे असं ठरवून मी त्याप्रमाणे वाक्य बोलतो. पण आद्य ऋषी जे आहेत ते जे बोलतात ते खरं होतं, त्याप्रमाणे गोष्टी घडून येतात असं म्हणणं आहे. तर ह्या इंट्युशन्स म्हणायच्या का नाही म्हणायच्या, आणि जर पुढे घडणारं काहीतरी कळतंय अशा स्वरूपाचं असेल तर ती इंट्युशन या सदरामध्ये मोडते. तर एका अर्थाने म्हणता येईल आता यांनी जे म्हटलंय ते दिव्य विषय अशा पुरता विषय मर्यादित ठेवला. अतीत किंवा अनागत याच्याविषयी यांनी उल्लेख आता इथे केलेला नाही. म्हणजे उदाहरण देण्यासाठी दिलंय की ह्याच्यावरनं विषय, इंद्रिय, मन आणि आत्मा अशी जुळणी नसतानाही विषय पूर्वी घडून गेलेला आहे किंवा विषय पुढे घडणार आहे असं असताना सुद्धा त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं योग्याला. तसंच साक्षात गंध नसताना दिव्य गंधाची अनुभूती येणं, साक्षात रस नसताना दिव्य रसाची अनुभूती अशा स्वरूपाची येणं, अशा गोष्टी यामध्ये उत्पन्न होऊ शकतात योगाच्या अध्ययनाने. आणि तसं जर झालं
तर त्या पतंजलींवरती श्रद्धा बळकट अशा स्वरूपाची होते, त्यांना बल प्राप्त होतं आणि मग योगी जास्त उत्साहाने पतंजली योगसूत्रांचं अनुशीलन करायला लागतो किंवा त्या मार्गावरती दृढ राहण्याचा अशा स्वरूपाचा निश्चय करतो. तर ह्या सगळ्यामध्ये ही गोष्ट निर्माण होणं, ही श्रद्धा निर्माण होणं, ही गोष्ट गरजेची अशा स्वरूपाची आहे. आणि साशंक जर चित्त राहिलं, श्रद्धा निर्माणच झाली नाही, तर अभ्यास अर्थातच होत नाही. विशोका वा ज्योतिषमती असं पुढचं सूत्र आहे. किंवा विशोका अशा प्रकारची ज्योतिषमती ही पण मनस्थिती निबंधिनी असते किंवा चित्त प्रसन्न करणारी असते. प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी येथे अनुवर्तन. विशोका अशा प्रकारची ज्योतिषमती ही मनाची स्थिती निबंधिनी असते. हृदय पुंडरीके धारयताया बुद्धी संवित बुद्धिसत्वम ही मध्ये वगैरे कसं काय आला भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती सूर्येन्दुग्रहमपि प्रभारूपाकारेण विकल्पते तथा अस्मितायां समापन्नं चित्तं निस्तरंगम महोदधिकल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम भवति यत्र इदमुक्तम तम अणुमात्रम आत्मानम अनुविद्यामि अनुविद्यास्मि इति एवं तावत् सन प्रतिजानीत इत्येषा द्वै विशोक विषयवती अस्मिता मात्रा च प्रवृत्ति ज्योतिषपति इत्युच्यते यया योगिनः चित्तं स्थितिपदं लभते. जरा जास्त क्लिष्ट आहे अशा स्वरूपाचं. थोडा प्रयत्न करू आणि पुढच्या बुधवारी त्याच्यावरती जास्त विचार अशा स्वरूपाचा करू. हृदय पिंडरीके धारयतो या बुद्धी संबित. हृदयरूपी जे कमल हृदय पुंडरीक त्या ठिकाणी धारण करताना जी काही बुद्धी संबित जी काही ज्ञानाची अनुभूती अशा स्वरूपाची येते. बुद्धिसत्वम भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती सूर्येंदु ग्रहमणि प्रभा रूपाकारेण विकल्पते. तो वास्तविक असं आहे की आम्हाला जेव्हा कुठल्या एखाद्या गोष्टीचं ज्ञान अशा स्वरूपाचं घडत असतं तेव्हा रूप जेव्हा आम्ही बघतो तेव्हा प्रकाश जर तिथं असेल तरच आपल्याला खरं बघता येतं, नाही तर रूप बघता येत नाही. तर भास्वरम आकाशकल्पम भास्वर अशा प्रकारचं आकाशाप्रमाणे असणार तत्तर स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती. तर त्या ठिकाणी स्थिती वैशारद्य बघण्याचं सामर्थ्य किंवा बघण्याची कुशलता वगैरे असणार, त्या स्थितीची कुशलता सूर्येंदु ग्रहमणि प्रभाकार रूपाकारेण विकल्प. सूर्य चंद्र ग्रह मणी प्रभा यांच्या रूपाकाराने ही विकल्पित असणारे अशा स्वरूपाची. वास्तविक त्या ठिकाणी प्रकाश असणं ही गोष्ट गरजेची असणार अशा स्वरूपाची आहे. तर ते रूप हे प्रकाशमय किंवा तेज महाभूताचंच अंग असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि मग ज्योतिषमती मध्ये तो अर्थ अपेक्षित असणार अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे ग्राह्याचे ज्ञान जिच्या योगाने होते ती चित्तातील ज्योती, चित्ताचा सात्विक प्रकाश ही जो काही ग्राह्य विषय आहे विशेषतः ग्राह्य असणार तर त्याचं ज्ञान जिच्या योगाने होते ती चित्तामधील ज्योती किंवा प्रकाश, चित्ताचा सात्विक प्रकाश. ही ज्योती हाच विषय आहे ज्या प्रवृत्तीस ती ज्योती प्रति प्रवृत्ती. आणि अशा प्रकारची चित्ताची सात्विक ज्योती किंवा सात्विक प्रकाश
अशा प्रकाराने युक्त जी हाच विषय त्या प्रवृत्ती अशा प्रवृत्ती युक्त अशी जी प्रवृत्ती ती ज्योतिषपती प्रवृत्ती आणि यामध्ये शोकाचा लेशही नसतो म्हणून ती विशोका होय. अशा प्रकारची विशोका ज्योतिषपती प्रवृत्ती उत्पन्न केली असता ती मनस्थैर्यास कारण होते. ठीक आहे, एक असं करूया कारण हा बराच क्लिष्ट विषय आहे आणि असं सहजपणे सांगता येणार असं नाहीये. पुढच्या बुधवारी याच्याविषयी बोल. चरक वाचताना सकाळी हृदयस्थित ब्रेन हाच अर्थ आहे का? हृदयामध्ये हृदकमला कमलाद्युन म्हणजे हृदकमल हृदपुंडरीक आलं इथे. हृदय पुंडरीक. हृदयाला कमळाची उपमा आहे, मिटलेल्या कमळाच्या अशा स्वरूपाची. आणि ते एक विषय निघाला होता की कमळाची जी दलं आहेत त्यांच्याविषयी विचार करता येईल का? आहे जे धमनी ज्या आहेत त्या कमळाची दलं आहेत का अशा स्वरूपात, हृदयरूपी कमळाची दलं आहेत का अशा स्वरूपाचं. तर मला असं वाटतं की अजून थोडस त्याच्याविषयी विचार त्या स्वरूपाचं करायला लागेल. तर हृदयस्थित ब्रेन असं मी एक सकाळी म्हणलं होतं की तिथली नर्व्हस सिस्टीम असणारी अशा स्वरूपाची किंवा तिथलं चक्र अशा स्वरूपाचं. ते चक्राचा संबंध याने नर्व्हस प्लेक्ससशी जास्त अशा स्वरूपाचा लावलाय आणि ते जे काही दशधमनी आणि त्या हृदयाच्या आश्रयाने असणार आहे त्यांच्या बाबतीत ओज संपूर्ण शरीरामध्ये वाहत राहतं. तशा अर्थाने नर्व्हस सिस्टीमच्या आजारांमध्ये किंवा वातक व्याधीमध्ये हृदरोगातली औषधं उपयोगी पडतील असं मी एक विधान केलं होतं. तर हे आपण जरा प्रत्यक्षामध्ये कसं आणता येईल याचा विचार करू. आणि आता मी परवा एका पेशंटला यासाठी म्हणून म्हणजे वातक व्याधी आहे पण हृदबस्ती हृदपिचू करा अशा प्रकारचा सल्ला दिला तर त्याचे रिझल्ट काय मिळतात असं बघूया. ठीक आहे, आता थांबूया आणि पुढच्या बुधवारी त्याच्याविषयी बोलू. त्याच्या पुढच्या बुधवारी मात्र मी नसणार आहे, त्यामुळे पुढच्या बुधवारी लेक्चर झालं की 15 दिवसांनी. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. त्रिवारम् ओंकार क्रियते. ओम शांति शांति शांति.